आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. पण जेथे आहात तेथूनच अंतदर्शन घेऊन पाठीमागच्या गेटला परत जायचा. काही भावनात्मक करून काही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घ्यावी. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन करावं की ते ज्या शिस्तीत आणि संयमात या ठिकाणी अंत्यदर्शनाला उभे राहिले, त्याच शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहे. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र सर्व नागरिक. आपण बघतोय आज अजित पवारची ही अशी अखेर बारामतीमध्ये झाली, ज्या बारामतीचं त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच बारामतीच्या आसमंतात आज अजित पवार अमर रहेच्या घोषणा ऐकायला मिळाल्या आणि अजित पवार या पर्वाची आज बारामतीतच अखेर झालेली आहे. काही दिवसांपूर्वी भाषणादरम्यान स्नेहल आठवत असेल, अजित पवार यांनी म्हटलेलं, जे बरं वाईट व्हायचे ते तुमचं माझं या पुण्यातच होणार. त्यांचे ते शब्द आज त्यांनी खरे केले असं म्हणावं लागेल. कारण काल बारामतीत येत असतानाच विमानाच्या अपघातात त्यांचं निधन झालं आणि आज या जनतेशी जोडलेली प्रेमाची नाळ तोडून ते त्यांच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेले. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आले होते. संपूर्ण पवार कुटुंबीय, लाखो अजित पवार प्रेमी, हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी, मंत्री, नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या अजितदादांना आज अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत. लाखोंचा जनसमुदाय इथं जमला होता. साश्रुपूर्ण नयनांनी आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी, थँक्यू बोलण्यासाठी हे सगळे लोक इथं आज आले होते. अजित पवार अखेर अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. कालचा विमान अपघात अजित पवारांसारख्या लढवय्या नेत्याला अनंताच्या प्रवासाला घेऊन गेला आहे.